नमस्कार सगळ्यांना. आज तुम्हाला मी सुकं चिकनची रेसिपी दाखवणार आहे. तर आम्ही ते कशी करतो त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे मी चिकन घेतलं होतं, ते मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद, तिखट, मीठ सर्व टाकून. आणि वाटपामध्ये तर मी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर ह्या सगळ्या, लसूण, आलं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी त्यांचं मिश्रण केलं होतं. ग्रेव्ही तयार केली होती मिक्सरला बारीक करून आणि मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी तेलामध्ये खडे मसाले आणि सुकी मिरची हे असं तडक्याला दिलं होतं मी तेलामध्ये. आणि त्याच तेलामध्ये तर मी ती जी ग्रेव्ही तयार केली होती ती मी त्याच्यामध्ये ॲड केली होती. बघू शकता इथे तुम्ही. आणि अशीच त्याचा त्या ग्रेव्हीचा एकजीव व्हायला पाहिजे म्हणून ती ग्रेव्ही 5-10 मिनटं अशीच खालीवर करायची होती, जेणेकरून कुठे करपू नये म्हणून. बघू शकता इथे ती ग्रेव्ही अशा प्रकारे टाकली होती. ते ग्रेव्ही टाकल्याच्या नंतरच एकजीव झाला. नंतर मग मी माझ्याकडचं वाटप जे काही होतं चिकन वाटप ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. ते वाटप टाकायचं आहे आपण. वाटप टाकलं तर वाटप टाकल्याच्या नंतर पण ते वाटपाला एकजीव करून घ्यायचं, कारण ते शिजायला पाहिजे, व्यवस्थित मुरायला पाहिजे त्याच्यामध्ये तेलामध्ये. तर त्याला मस्त खमंग असं तेल सुटायला पाहिजे. खालीवर करून घेतलं होतं, असं बराच वेळ ठेवलं होतं मी खमंग करायला आणि तेल पण मस्त सुटलं, वास पण छानच येत होता. अशा प्रकारे मी चिकन त्याच्यामध्ये ॲड केलं होतं, मॅरिनेट केलेलं चिकन. बघू शकता तुम्ही इथे. आणि वास पण खूपच छान येत होता. चिकन सुंदर झालं होतं. बघू शकता. असे झाल्याच्या नंतरच आपण ते मुरायला ठेवायचं आहे. त्याच्यावरून आपण कोथिंबीर ॲड करायची आहे. तुम्ही स्किप केलात तरीही चालेल. मी थोडी कोथिंबीर टाकली होती वरून. त्याच्यानंतर अशा प्रकारे काही आमचं चिकन झालं होतं. चिकन झाल्याच्या नंतर का गरमागरम ते मी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊन बघा. एकदम मस्त असतं, छानच होतं. एक दिवस नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक